नमस्कार मंडळी, आज अश्विनीने काय बनवलं आहे बघा. दहीबुत्ती बनवली आहे. दहीबुत्ती हा प्रकार कुठल्याही ऋतूमध्ये तुम्ही करू शकता. सकाळ, दुपार, संध्याकाळ कधी हा पदार्थ खायला आपल्याला एकदम बेस्ट असतो. याच्यामध्ये दही दूध समप्रमाणात घालायचं. वरून उडदाची डाळ घालून, लाल मिरची घालून, हिरवी मिरची घालून फोडणी करायची. ही जर का कृती कशी केली असेल, म्हणजे दहीबुत्ती कशी केली असेल, हे जर पाहायचं असेल तर चला अश्विनी चॅनलला जाऊया आणि दहीबुत्ती बघूया. नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत दहीबुत्ती. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. दहीबुत्ती हा प्रकार असा आहे, तुम्ही कुठल्याही ऋतूमध्ये करू शकता. उन्हाळ्यात जास्ती केला जातो, एरवी थोडा कमी केला जातो, पण मी आज बनवत आहे दहीबुत्ती. भात आपला हा मोकळा करून घेतलेला आहे, दूध घेतलेलं आहे, हे दही घेतलेलं आहे. हे दही घरी लावलेले 2 कप आहेत. लाल मिरच्या, उडदाची डाळ, हिरवी मिरची, कढीलिंब आणि मीठ असं हे साहित्य एवढं लागणार आहे. तेल आणि तूप, तेलाची आणि तुपाची अशी मिक्स फोडणी करणार आहे आणि मग ती या भाताला द्यायची आहे. भात पहा आपण मोकळा करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये दूध घालून घेऊया. आता हे दही घालून घेतलेलं आहे. हे कप आहेत, मी साठवून ठेवते कारण मी विरजण बदलते. त्यासाठी हे कप माझ्याकडे साठतात. या कपामध्येच मी दही लावत असते. थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. याच्यात साखर घातली तरी चालते, पण मी साखर घालणार नाही. आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि फोडणी करूया. मी तुपाची फोडणी करणार आहे, पण तेल आणि तूप दोन्ही मिक्स करून जरी फोडणी केली तरी चालून जाते. हे मस्तपैकी कालवून घेऊया. हे पहा, दही, दूध, भात, मीठ हे सर्व एकत्र करून घेतलेलं आहे. आता आपण तुपाची फोडणी ह्याला द्यायची आहे. आपण तूप तापायला ठेवलेलं आहे. आपण याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. मोहरी वगैरे काही घालायची नाही आहे, जिरं घालायचं. आणि मी थोडासा हिंग घालते. हिंग हवा असल्यास घालू शकता, ऑप्शनल आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला उडदाची डाळ घालायची. पहा, ही डाळ भिजवून घ्यायची. ह्याच्यात पावडर असते या डाळीला, ती गेली पाहिजे. भिजवून वाळवून ठेवायची. लाल मिरच्या घालणार आहे, कढीलिंब घालणार आहे आणि हिरव्या मिरच्या घालणार आहे. हे बघा, अशा प्रकारे ही फोडणी तयार झाली. आता ही भातावर घालायची. ही बघा, आपली फोडणी तयार झालेली आहे. फोडणी मात्र एकदम झकास करायची, म्हणजेच या भाताला छान चव येते. आपली फोडणी घालून तयार झालेली आहे. कोथिंबीर दाखवलेली नव्हती तुम्हाला, कोथिंबीर घातलेली आहे. आता हा मस्त भात कालवायचा आणि जेवायला घ्यायचा, भोजनास घ्यायचा. हे बघा मंडळी, आज भोजनास काय केलं आहे, मेथीचा पराठा आहे. हा आंब्याचा लाडू आहे केलेला म्हणून तो ठेवला आहे. लोणचं, आप्पे सकाळी ब्रेकफास्ट केला होता, ते थोडेसे 2 आप्पे, म्हणजे आता संपून जातील ते 2-2 घेऊन. आणि ही आपली आज केलेली दहीबुत्ती. हे असं पान आम्ही आता जेवायला घेणार आहे, भोजनास घेणार आहे. हा दहीबुत्ती हा प्रकार जर का तुम्हाला आवडला असेल मंडळी, तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय. आता दहीबुत्ती हा प्रकार असा आहे, तुम्ही कुठल्याही ऋतूमध्ये करू शकता. उन्हाळ्यात जरा जास्ती केला जातो, पण एरवी थोडासा कमी केला जातो. पण दहीबुत्ती हा प्रकार अवश्य घरी करून पहा.